त्या सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांचं नाव घेतलं की रक्त सळसळतं ते छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे, ज्यांच्यामुळे अख्खा देश एकसंघ झाला ते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मैं उस ईश्वर का सेवक हूं जिसे अज्ञानी लोग मनुष्य कहते हैं असं म्हणणारे विवेकानंद, आणि खऱ्या अर्थानं संत असणारे संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत कबीर यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. वांदीर सरांच्या या कोचिंग क्लासेसमध्ये आज आयोजित एका संवाद कार्यक्रमामध्ये किंवा व्याख्यानामध्ये आम्ही कसे बिघडतो या विषयावर मी तुमच्याशी संवाद साधतो आहे. सगळ्यांना वाटत असते की आपण चांगलं घडलं पाहिजे, तुमच्या आईवडिलांना वाटत असते तुम्ही चांगले घडले पाहिजे, तुमच्या शिक्षकांना वाटत असते तुम्ही चांगले घडले पाहिजे. प्रत्येकाला जो सहृदय व्यक्ती आहे त्याला जर एखाद्या मुलाकडे मुलीकडे पाहून जर विचारलं तुला काय वाटतं याबद्दल, तर तो हेच सांगेल की नाही, हे चांगला घडला पाहिजे, चांगलं आयुष्य जगला पाहिजे आणि आपल्या देशासाठी समाजासाठी काम केलं पाहिजे. तुमच्या आई वडिलांनी लहानपणापासून तुम्हाला सतत सतत एक गोष्ट सांगितली असेल की तू खूप मोठा होय, काहीतरी बन. काही काही लोक तर पाळण्यातच ठरवून टाकते, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, हे होईल, ते होईल. काहींनी मनात स्वतःच लहानपणी ठरवून घेतलेलं असते मी हे होईल, पण जेव्हा आई वडील सांगतात नाही तुला हे व्हायचं आहे, ते एक दडपण तुमच्या मनावर असते की आई बाबा म्हणते यार. मी असं बोलत असताना तुम्हाला 3 इडियट पिक्चर आठवला असेल आणि त्यामध्ये त्या पर्सनल इंटरेस्ट कशात होता आणि कौटुंबिक पालकांचा किंवा आई वडिलांचा इंटरेस्ट तुम्हाला घडवण्यात कशात होता. तुम्हाला असं वाटत असेल की शैक्षणिक जडणघडणेबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे, नाही, त्या संदर्भात विचार करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात. ह्या पिढीवर माझा त्या संदर्भात प्रचंड विश्वास आहे. तुम्ही वयानं जरी लहान असाल तरी तुमच्याजवळ येणारी विविध माहिती आणि तो माहितीचा साठा आणि तुमचे विचार करण्याची क्षमता यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्या माहितीच्या आधारावर तुम्ही ठरवलं असेल, त्या माहितीच्या आधारावर तुमच्यामध्ये ज्या क्षमता आहेत त्या क्षमता वापरून आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, काय बदल करू शकतो, काय अचीव करू शकतो हे तुम्ही ठरवलं असेल, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. परंतु ज्याला एक व्यक्तिमत्व असं म्हणतो, अनेक गुणांचा जो संचय असते, ज्यामुळे तुम्ही ओळखले जाता, ज्यामुळे तुमची एक ओळख असते समाजात, ज्यामुळे तुम्हाला फायदा होत असतो आणि तुमच्यामध्ये जे दुर्गुण असतात त्याचा दुष्परिणामही तुमच्या व्यक्तिमत्वावर होत असतो. मग त्याचा परिणाम संबंधावर होतो, मैत्रीच्या संबंधावर होतो, कौटुंबिक संबंधांवर होतो, सामाजिक संबंधांवर होतो. तुमचे संबंध कमी होतात, तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रसंग कमी होतो, तुमच्याशी बोलणं टाळलं जातं, असे वेगवेगळे दुष्परिणाम सुद्धा त्यात होत असतात. मग चांगलं घडलं पाहिजे प्रत्येकाची इच्छा असते. आपण बिघडतो कसं ते तर आपण पाहूच, पण त्यासाठी आपण घडलो कसं ते आधी आपण समजून घेणार आहोत. आपण कसं घडलो तर मी तुमच्या माझ्याबद्दल बोलत नाही, अख्ख्या पृथ्वीच्या आणि विश्वाच्या संदर्भात आपण बोलणार आहोत. मी जे सांगतोय ते कदाचित तुम्ही याआधी ऐकलेलं नसाल, त्यामुळे तुमच्यापैकी काही लोक पेन आणि कागद घेऊन असल्यामुळे नोट्स तुम्ही जरूर काढले पाहिजे. मित्रांनो, या विश्वाची निर्मिती 13.8 म्हणजे 1380 कोटी वर्षापूर्वी झाली. 13.8 अब्ज वर्ष म्हणजे 1380 कोटी वर्षापूर्वी झाली. स्फोट झाला, ज्याला बिग बँग असं आपण म्हणतो. महास्फोटाचा सिद्धांत म्हणून तो प्रसिद्ध आहे.
तुमच्या माझ्या मनामध्ये हा विचार नेहमी येत असतो का हे तयार कसं झालं? हा प्रश्न हजारो वर्षापासून माणसाच्या डोक्यात रेंगाळत आलेला आहे आणि त्या त्या काळामध्ये त्या त्या परिस्थितीत त्या त्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन त्या त्या तिथल्या लोकांनी तसं तसं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज विज्ञानानं सत्यावर आधारित उत्तर त्या संदर्भातलं शोधण्याचे प्रयत्न सुरू केले असताना अनेक यश त्यामध्ये आलेलं आहे आणि पुढे आणखी येणार आहे. विज्ञान सतत सुधारत जात असतं हे आपण जाणतो. आता मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की या विश्वामध्ये जे काही आज दिसतं आहे ते 13.8 म्हणजे 1380 कोटी वर्षापूर्वी एका स्फोटातून निर्माण झालं. हा स्फोट झाला त्यानंतर गॅलेक्सीज तयार झाल्या. लाखो गॅलेक्सीज अवकाशामध्ये आहे याची तुम्हाला माहिती आहे. आपल्या गॅलेक्सीचं नाव काय आहे? शाबाश. आणि त्या मिल्की वेच्या शेजारी एक आणखी मिल्की गॅलेक्सी आहे, तिचं नाव काय आहे? व्हेरी नाईस, अँड्रोमेडा. ही आपली शेजारणी आहे. दोन्ही गॅलेक्सीचा विचार केला अंतर अनेक प्रकाश वर्ष आहे, परंतु आपण तिला पाहू शकतो. लाखो तारे आहेत दोघांमध्ये. आपला जो सूर्य आहे, ज्याला इंग्रजीत आपण स्टार असं म्हणतो, ज्याला मराठीत आपण सूर्य या नावाने ओळखतो, हा तारा आजपासून 5 अब्ज वर्षापूर्वी तयार झाला. आणि पृथ्वीची निर्मिती साधारण 450 कोटी वर्षापूर्वी झाली. म्हणजे 500 कोटी वर्षापूर्वी सूर्याची निर्मिती, 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती. सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळे किरण आढळत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या विनाशक परिस्थिती होती, राहणं शक्य नव्हतं. आणि 360 ते 370 कोटी वर्षापूर्वी सजीवांची उत्पत्ती व्हायला लागली. साधारणतः रासायनिक अभिक्रियेतून एकपेशीय प्राणी तयार झाले, पुढे बहुपेशीय प्राणी तयार झाले, हे तुम्ही माहीत आहे. पण पुढं कसं झालं? सगळ्यात आधी एकपेशीय तयार झाला असं आपण मानतो. म्हणजे कसे झाले असतील रे? तर सगळ्यात पहिले अपृष्ठवंशीय प्राण्यांची उत्पत्ती झाली. म्हणजे कोण? ज्याले पाठीचा कणा नसतात ते, हाडं नाही बा. उदाहरणार्थ गोगलगाय. त्यानंतर पृष्ठवर्गीय विकसित झाले, म्हणजे ज्यांना पाठीचा कणा होतात ते, उदाहरणार्थ फिश. तिसऱ्या टप्प्यामध्ये पक्षी उभयचर विकसित झाले. उभयचर म्हणजे जे पाण्यातही राहू शकत होते आणि जमिनीवर राहू शकत होते. चौथ्या टप्प्यामध्ये पक्षीवर्गीय विकसित झाले. 5व्या टप्प्यामध्ये सरपटणारे प्राणी विकसित झाले. डायनासोर लुप्त झालेत. आणि 6व्या टप्प्यामध्ये सस्तन प्राणी उत्क्रांत झालेत. सस्तन प्राण्याचा अर्थ होते जे बाळाला जन्म देतात, दूध पाजतात. यामध्ये ॲप वानर नावाची एक प्रजाती होती. वानर म्हणजे बंदर नाही, आपले पूर्वज बंदर नाही, वानर आहेत. पण हे जे वानर होते आणि माकड, याचा पूर्वज मात्र एक होता असं वैज्ञानिक मानतात. आणि पुढे ॲप वानरच्या प्रजातीपासून माणसाच्या अनेक प्रजाती विकसित झाल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, 1,00,000 वर्षापूर्वी साधारणतः 1,00,000 वर्षापूर्वी या पृथ्वीवर माणसाच्या 5 ते 6 प्रजाती राहत होत्या. आज फक्त एक आहे. जरा तिचा इतिहास नीट समजून घेऊ. $380 कोटी वर्षापूर्वी जेव्हा उत्पत्ती झाली असं मी सांगतो, आणि पुढे सरकत गेलं, सगळे टप्पे आलेत. आणि ज्याला आपण माणूस म्हणतो, ज्याला होमो असा शब्द वापरला गेला, ती पहिली प्रजाती जी थोडी वाकलेली होती, तिच्याजवळ शस्त्र सापडली, जरी ते फार डेव्हलप नसतील, तिला नाव देण्यात आलं होमो हॅबिलिस. होमो हॅबिलिसचा अर्थ होतो कुशल मानव. हा थोडा वाकलेला होता
यानंतर एक प्रजाती सापडली, ही ताठ होती, हिला नाव देण्यात आलं होमो इरेक्टर. हा अग्निसुद्धा वापरत होता. तिसरा जो आपण पाहू, जो जर्मन इथल्या निअँडरथल या गावात पहिली सॅम्पल सापडलं, म्हणून त्या प्रजातीला ते नाव देण्यात आलं निअँडरथल. याला मराठीत शक्तिमान मानव म्हटलं गेलं. हा बलाढ्य होता, चांगला पिळदार शरीर, डोकेबाज होता. पण हे 30 ते 35 हजार वर्षापूर्वी नामशेष झाली. त्यानंतर होमोसेपियन साधारणतः 3 लाख वर्षापूर्वी आफ्रिकेत होमोसेपियन उत्क्रांत झाले. 3 लाख म्हणजे तुमची माझी जी प्रजाती आहे, जिचं नाव आहे होमोसेपियन सेपियन, ही 3 लाख वर्षापूर्वी विकसित झाली आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि तिथून ते सगळीकडे मायग्रेट झाले. तुमचा माझा पूर्वज आफ्रिकेच्या जंगलातून 3 लाख वर्षापूर्वी आला. काही हजार वर्षापूर्वी तो भारतात सुद्धा आला आणि भारतात त्या प्रत्येक परिसर त्यानं व्यापला. मग वेगवेगळ्या प्रदेशामध्ये भूप्रदेशाचा त्याच्यावर परिणाम झाला, शारीरिक परिणाम झाला, बोलण्या चालण्यावर परिणाम झाला असेल, खानपानावर परिणाम झाला असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे. पण हे होत असताना काही घटनाक्रम आपण पाहिला पाहिजे. साधारणतः 12,000 वर्षापूर्वी एक महत्त्वाचा शोध लागला, तो होता शेतीचा शोध. आपण थोडं हे कल्चर समजून घेऊ. मला फार वरवर बोलण्यात इंटरेस्ट नाही, कारण तुम्हालाही कळत कळत पुढे गेलो पाहिजे. हा डायरेक्ट माणूस गुफेतून सिमेंटच्या जंगलात नाही आला. सुरुवातीच्या झाडांवर राहिला, दऱ्याखोऱ्यांमध्ये लपून राहिला. त्याचा जो जे ब्रेन सिस्टीम होती, त्या ब्रेनमध्ये जे काही क्षमता होत्या, त्या क्षमतांचा आधार घेत घेत निसर्गानं जे काही संकट त्याच्यावर आणलेत, त्यानं निसर्गाची साधनं वापरून निसर्गावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं त्यानं कशाच्या भरोश्यावर केलं असेल? थोडं मोठ्यानं सांगा. ब्रेनच्या. म्हणजे काय केलं ते नीट पहिले समजून घेऊ. आपण घडलो म्हणजे कसं घडलो हे नीट आधी समजून घ्या. तुम्ही जे गेम्स पाहता, व्हिडिओज पाहता, एवढं साधं तुम्हाला वाटते. आपण थोडं त्याच्या पलीकडे जाऊन विचार करू. हे वाटते तेवढं सोपं नव्हतं. हजारो स्पेसीज तुमच्या पृथ्वीवर राहत असताना एक स्पेसीज रॉकेट बनवते, शाळा तयार करते, घरं बांधते, स्वतःसाठी अन्न उगवते, पुढे जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान विकसित करते. ही एकमेव प्रजाती जी फक्त 3 लाख वर्षापूर्वी पृथ्वीवर उत्क्रांत झालेली आहे. असं काय होतं हिच्याजवळ? तुमच्यापैकी अनेकांना असं वाटते की आपल्याला कोणतरी डायरेक्ट डाउनलोड केलेला आहे, म्हणून मी हा इतिहास सांगितला. आपल्याला कोणी डाउनलोड नाही केलं, कोणी असं प्रगट नाही केलं. आपण उत्क्रांत झालेलो आहोत. हे होत असताना तुमच्या माझ्या मनामध्ये प्रश्न आला पाहिजे, म्हणून एक उदाहरण मी तुम्हाला देतो. समजा हे लेक्चर संपलं, घरी गेलेत, जेवण केलं, छान कूलर लावून झोपत आहात आणि झोपले असताना अचानक तुम्हाला दाराचा आवाज येतो, धड 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 धड. तुम्ही दचकता, दाराकडे बघता आणि दुर्लक्ष करता, कारण तुम्हाला झोप येत आहे. दार पुन्हा वाजतं, धड 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 धड. आई बाबा नसल्यामुळं, घरी कोणी नसल्यामुळं तुम्ही गाढ झोपलेले आहात. थोडी मनात भीती सुद्धा आहे की कोण आलं असेल. जाऊ दे, मरू दे, असं कोणी म्हणून तुम्ही दुर्लक्ष करता. पुन्हा धडधड धडधड दार वाजते. मग डोकं खराब होते तुमचं. तार चालत जाता, दार उघडता. दार उघडल्यावर पाहता तर काय वाघ आहे. जरी वाघ असन तरी डोक्यात राग आहे आणि त्या रागात तुम्ही वाघाच्या कानाखाली वाजवली. कल्पना करा, तुम्ही तुमच्या घराच्या दारात असणाऱ्या वाघाच्या कानाखाली संड वाजवलेली आहे. आता वाघ का करत? यस, तो पंजा मारेल आणि पकडून घेतात. हा, गळा पकडेल. समजा हत्ती आला, हत्तीनं दार वाजवलं, तुम्ही दार उघडलं, हत्तीला कनपटात मारली, काय करल? सोंडेत धरण, दणकन आपटन, लाथ मारल. समजा दुसरं कुत्रा आलं, त्यानं दार वाजवलं, तुम्ही दार उघडलं, त्याला खनपटीत मारली, कुत्रं काय करल? यस, चावण. समजा दसरा कोंबडा, आणखी मुद्दा बारीक करू. समजा दसरा कोंबडा आला, त्यानं चोचेनं दार वाजवलं,
तुम्ही दार उघडलं, कोंबड्याला मारलं, कोंबडा काय करल? चोच मारल. मित्रांनो, तुमच्या घरी वाघ आला, हत्ती आला, कुत्रा आला आणि कोंबडा आला, या चौघांनी तुमचं दार वाजवलं. तुम्ही दार का वाजवलं म्हणून त्यांच्यावर हल्ला केला. तुमचा हल्ला परतवण्यासाठी त्यांनी त्यांच्याजवळचं नैसर्गिक शस्त्र वापरलं. वाघानं दातं वापरले, नखं वापरले, हत्तीनं सोड वापरली, वजन वापरलं, कुत्र्यानं दातं वापरले, नखं वापरले, कोंबड्यानं चोच वापरली, नखं वापरले. पण या चौघांचाही हल्ल्यावर प्रतिहल्ला करण्यासाठी तुमच्याजवळ कुठलं नैसर्गिक शस्त्र आहे? शिंग आहे? बोगस गोष्टी त्या शिंग बिंग नव्हते आपल्याला. नखं आहे. वाढवून बोकडून पहा कसं वाटते, तुटतात. दात आहे पण गेला नसलं चावलासं होत नाही. पहिले पकडा लागते मग चावा लागते. समजा वाघानं तुम्हाला डसलं, मग तो सोडून देईन का? चल आता तुही बारी, तू डस आता, असं तर होणार नाही. त्यामुळे दात आहे पण त्या पद्धतीनं, ज्या पद्धतीने आपण चावू शकतो आणि त्याच्या परिणात्मक चावू शकतो तसं शक्य नाही. शिंगही नाही. बोकडासाठी नखही वाढवू शकत नाही कारण तुटतात ते, फार एका क्षमतेच्या लिमिटच्या पलीकडे वाढवलेत. म्हणजे शिंगही नाही, दाता आहे पण धड चावाच्या लायकीचे नाही. बोकडासाठी नखं नाही आणि बकरा जरी धावला तरी आपली धावण्याची स्पीड पुरू शकत. म्हणजे धावण्याची क्षमता नाही, शिंग नाही, दात आहे पण त्या पद्धतीने वापरता येत नाही, नखही नाही. असं कुठलंही नैसर्गिक शस्त्र नसताना माणूस महाबलाढ्य झाला. कशाच्या भरोशावर? ब्रेनच्या भरोशावर. मग मित्रांनो, कबुतराला ब्रेन आहे का? येस ऑर नो? कबुतराला ब्रेन आहे का? वाघाला ब्रेन आहे? आहे. मग तुम्ही असं कधी वाचलं का पेपरमध्ये बातमी की ताडोबा जंगलातल्या वाघानं वनमंत्र्यांना निवेदन दिलं आणि त्यामध्ये निवेदनामध्ये अशी विनंती केली का काही करा पण मला ताडोबा अभयारण्यात ठेवू नका, मला दुसऱ्या अभयारण्यात ठेवा कारण माझ्या घरचे लोक रात्री मला खूप नखं मारते. तुम्ही कधी अशी बातमी वाचली का की जंगलातल्या कबुतरांनी शहरातल्या कबुतरांवर हल्ला केला आणि कबुतरांच्या जातीय दंगलीमध्ये दोन्हीकडले 200 कबुतर मारले गेलेत आणि पोलिसांनी 800 कबुतर पकडून ठेवले आहे. दोघांनाही ब्रेन आहे पण दोघांच्या बाबतीत अशा बातम्या तुम्ही कधी वाचल्या नाहीत. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, तुमच्या माझ्या स्पेसिस जवळ जो काही ब्रेन होता तो उत्क्रांत होत गेला. उत्क्रांत होत असताना त्यामध्ये जे काही बदल होत गेले, हे बदल मानवी क्षमता विकसित करणाऱ्या होत्या आणि त्यातनं वेगवेगळ्या क्षमता विकसित झाल्या. त्यामध्ये एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करणे, विश्लेषण करणे, आकलन करणे, अनुमान काढणे या पद्धतीच्या चांगल्या क्षमता सुद्धा होत्या ज्या इतर प्राण्यात दिसत नाही. तुम्ही म्हणजे कसं मी सांगतो. समजा बांधिले सरांकडे शेती आहे, माझ्याकडे शेती आहे, दोघांची शेती लागून आहे. माझ्याकडे 2 बैल आहेत. मी एका बैलाला खूप झोडपलं आणि दुपारी तो दावत ओढून सरांकडे गेला आणि सरांना म्हणून राहिला, सर काही करा पण मी तुमच्या वावरात राहतो, वंजार सर खूप मारते, लागन तर एक दमीलच कटिया द्या. असं कधी बैल करते का? नाही. फार डोकं लावत नाही बैल. त्याला जसा प्रोग्राम केलं त्याच्या क्षमता माणसांना इतक्या 1000 वर्षात वापरून टाकल्या, शेतीच्या शोधामध्ये समजून घेतल्या आणि त्याला थांबला, चालला, कासरे ओढले का थांबला, झटका दिला का चालला. त्याच्या मेंदूच्या जेवढ्या क्षमता होत्या त्याच्या आधारावर त्याचा सुंदर वापर आपण शेती संस्कृतीमध्ये करून चुकलेलो आहे. तो आपला सहकारी सुद्धा आहे पण तो कशा पद्धतीने वागते, केवढ्या त्याच्या वैचारिक मर्यादा आहे, त्या आधारावरच आपण एखाद्या माणसाला म्हणतो तो बैलासारखा काम करतं. याचा अर्थ तुम्ही समजू शकता. म्हणजे काय तर निसर्गामध्ये असणाऱ्या विविध प्राण्यांच्या वागणुकीनुसार तुम्ही पाहू शकता की त्यांच्या क्षमता किती आहेत आणि माणसानं आपल्या जवळ ज्या काही बाळगल्यात त्या त्यानं तपासून बाळगल्यात. आपण वाघ नाही पोसला, आपण डॉग पोसला. इतके 1000 वर्षात कृषीप्रधान संस्कृतीमध्ये विकसन होत असताना त्यानं जनावरं सुद्धा पहा, बकरी आहे, गाय आहे,
म्हैस आहे, कोंबड्या आहेत, वेगवेगळ्या तुम्हाला जे सापड, ते काय अचानक नाही, काही जंगलात फिरत फिरत गेला, तिथे एक कोंबडी सापडली आणि मग कोंबडीला त्याने विचारलं तुम्ही माझ्यासोबत राहान का, आणि धरून कोंबडी घरी आणली. असं नाही झालं, ते आपण तपासलं, वारंवार अनुभव घेतलेत आणि नंतर डिसाईड करण्यात आलं. म्हणजे हळूहळू अनुभवातून शिकला माणूस की हे प्राणी आपल्यासोबत वावरू शकतात आणि ते आपल्या उपयोगी आहेत. दुधासाठी आहेत, अंड्यासाठी आहेत, मांसासाठी आहेत, कृषीसाठी आहेत, रक्षणासाठी आहेत, रखवालीसाठी आहेत. या गोष्टी त्यांनी अनुभवातून शिकल्या. सगळं त्याच्या मेंदूच्या क्षमतानुसार ओळखू शकलो. तुम्ही म्हणाल सर आणखी काही आम्हाला सांगू शकता या संदर्भात? आपण न्यूटन सरचं उदाहरण पाहू का, त्याचा सुंदर वापर आपण विज्ञानात कसा केला. मग मी पुन्हा अग्नीच्या शोधाकडे जातो, मग आपण ब्रेन प्रोग्रॅमिंगकडे येणार आहोत. हे शॉर्टमध्ये थोडंसं आधी समजून घेऊन नीट, म्हणजे पुढचा विषय आपल्याला नीट समजता येईल आणि तुम्हाला छानपैकी तो ऐकून समजत आहे हे मी तुमच्या चेहऱ्यावर ओळखू शकतो. मी ज्या क्षमतांचा तुम्हाला संदर्भ दिला, एखाद्या घटनेचं सगळ्यात बढिया विश्लेषण करण्याची क्षमता मानवी मेंदूमध्ये होती. इथला नियंत्रित केलं. तुम्ही म्हणाल कसं सर? बघा, दर उन्हाळ्यांमध्ये किंवा विजा पडल्यानंतर जेव्हा जेव्हा केव्हा तरी झाडांना आगी लागायच्या, ही आग पसरायची, अनेक दिवस जळत राहायची आणि रात्री दुरून जवळून पाहत असताना याला वारंवार निरीक्षण आलेत, जिथे जिथे उजेड असते तिथे तिथे गरम गरम असते. दिवसा तो पाहत होता, जिथं जिथं धूर निघते तिथं तिथं गरम गरम असते. आणि वारंवारच्या निरीक्षणातून, विश्लेषणातून, आकलातून त्याने अनुमान काढलं की जिथं जिथं गरम गरम असते तिथं तिथं हिंस्र प्राणी येत नाही. आणखी निरीक्षणातून त्याच्या लक्षात आलं, आग जमिनीला लागत नाही, आग दगडांना लागत नाही. हे जे हिरवं हिरवं आहे आणि हे जे वाळलं वाळलं आहे याला आग लागते. आग पेटवता येत नाही, आग विझवता येत नाही. पण ही आग जेव्हा हिरव्या हिरव्या किंवा वाळल्या वाळल्याच्या संपर्कात येते तेव्हा ती पुन्हा पेटायला लागते. त्यानं अनुमान काढलं आग विझवता येत नाही, पेटवता येत नाही, पण आग जळतं लाकूड जर आपण गुफेपर्यंत नेलं आणि त्यामध्ये जर लाकडं टाकत ठेवले तर आग कधी विझू शकत नाही आणि पाहिजे तेवढी आपण जाळू शकतो. हा शोध होता नियंत्रित अग्नीचा शोध. हा त्याने त्याच्या जवळच्या बौद्धिक क्षमतेच्या आधारावर लावलेला होता. पुढे शेतीचा शोध लागला आणि याच आधारावर विज्ञानानं वेगवेगळ्या पद्धतीच्या शोध लावलेले आहेत. आज तुम्ही सहज शिकून टाकता. मी आता तुम्हाला एक उदाहरण विचारतो, एक प्रश्न विचारतो. मित्रांनो, न्यूटन सरांनी कशाचा शोध लावला होता? सगळ्यांनी सांगा. कसा लागला? सेप पडलं डोक्यावर आणि ग्रॅव्हिटीचा शोध लागला. काय लॉजिक आहे? तुमच्या डोक्यात कधी प्रश्न पडला नाही का की यार डोक्यावर सेपरचंद पडलं, डायरेक्ट त्याला अच्छा ग्रॅव्हिटीमुळे ओढलं का तुला? असं कसं झालं? काही पुस्तकात तर न्यूटन झोपून दाखवला आहे आणि वरून झाडातून ॲपल पडून राहिलं. मी एका व्याख्यानाला गेलो, असाच प्रश्न विचारला, का रे न्यूटनच्या डोक्यावर काय पडलं? काही पोरं म्हणे ॲपल पडलं, इकडलं म्हणे सफरचंद पडलं, एक म्हणे सेप पडलं आणि इकडलं पोरगं मोठ्या नोटलं सर आंबा पडला म्हणे. ते सर आले, प्रिन्सिपल सर पोडियमवर आणि बोललेत, ओढे रे म्हणे आंबेवाला, न्यूटनच्या देशात आंब्यात झाड तरी होतं का म्हणे. मला प्रश्न पडला, यायनं कुठं जाऊन पाहिलं होतं का नव्हतं? मला तो प्रश्नच नव्हता या डोक्यावर का पडलं, पण माझ्या डोक्यात तेव्हा प्रश्न निर्माण झाला का लोकांना दुसरं फळ का चालत नाही आहे. त्याचं कारण आपण शब्द आणि ग्रंथ प्रामाण्यवादी झालेलो आहोत, अचिकित्सक वृत्तीचे झालेलो आहोत. म्हणजे काय? नीट समजून घ्या. आता आपण बिघडण्याकडे चाललेलो आहोत. घडणे बिघडण्याच्या आता सेंटरवर आहोत आपण. कसं घडलं कसं बिघडलं. शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य म्हणजे काय? एखाद्यानं सांगितलेलं वाक्य जसंच्या तसं स्वीकारायचं, त्याची चिकित्सा करायची नाही, म्हणजे त्याला चेक करायचं नाही, त्याला पुरावा मागायचा नाही, म्हणजे एव्हिडन्स मागायचे नाहीत,
आणि ते जसंच्या तसं स्वीकारायचं. एखाद्यानं सांगितलेलं वाक्य, एखाद्या पुस्तकातलं वाक्य जसंच्या तसं स्वीकारणे म्हणजे ग्रंथप्रामाण्य, आणि हे दोघांना तपासणं म्हणजे बुद्धिप्रामाण्य. आजपर्यंत तुम्हाला सांगितलं गेलं की सेफ पडलं, ग्रॅव्हिटीचा शोध लागला. समजा सफरचंद पडल्यामुळे ग्रॅव्हिटीचा शोध लागला असता तर भारतीय माणसाच्या डोक्यावर आवळा पडला, नारळ पडले, कवठं पडले, बेलं पडले, बोरं पडले, चिचबल्या पडल्या, चिंच पडले, झाडं पडले, हे जमिनीवर आपल्या डोक्याच्या भारावर पडले, आपण शोध लावला का? मित्रांनो, न्यूटन सरच्या डोक्यावर सफरचंद पडल्यामुळे ग्रॅव्हिटीचा शोध नाही लागला. न्यूटन सरच्या डोक्यात प्रश्न पडला का असं होते म्हणून ग्रॅव्हिटीचा शोध लागला. प्रश्न पडणे महत्वाचं होतं आणि आधीच्या माणसांना ते पडत होते आणि भराभर आपलं कल्चर डेव्हलप होत गेलं. शेतीचा शोध लावला. आता तुमचा विचार असा असेल की सर नेमका कुठं लागला शोध शेतीचा आणि रात कुठं होते? याचाही नियम कसा आहे, पूर्ण संदर्भ नीट समजून घेऊया. नाईल नदीचे जे खोरं आहे, खोरं म्हणजे काय तुमच्या अभ्यासातला शब्द आहे. खोरं म्हणजे त्या नदीला आजूबाजूच्या ज्या प्रदेशातून पाणी येतं त्या प्रदेशाला खोरं असं म्हणतात. मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. 12 वाहणारं पाणी, आज तुम्हाला पाण्याचं महत्व नाही, आज तुम्हाला घरी नळानं पाणी मिळत आहे. आधीच्या काळामध्ये कुठून कुठून पाणी आणावं लागत होतं, आज त्याचं महत्व नाही आहे. विचार करा, धरणं नाही आहेत, पाण्याच्या टाक्या नाही आहेत, नळाची व्यवस्था नाही आहे, कुठं पाणी मिळेल याची व्यवस्था माहीत नाही आहे. असं असताना त्या काळची माणसं कसे जगत होते? 12 वाहणाऱ्या नदीच्या परिसरात ते राहायचे आणि 12 वाहणाऱ्या नद्या अतिशय विशाल असायच्या. म्हणून तुमच्या लक्षात येईल की या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या परिसरातच शेतीची उत्क्रांती झाली आणि त्याच काळात जगातल्या ग्रेट संस्कृत्या विकसित झाल्या. उदाहरणार्थ, नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये इजिप्त संस्कृती विकसित झाली, सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये हडप्पा मोहेंजोदडो संस्कृती विकसित झाली, उवांग ए नावाच्या चीनच्या नदीच्या क्षेत्रामध्ये चीनचं कल्चर डेव्हलप झालं, पुढे गंगा नदीचं खोरं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. मी हा इतिहास तुम्हाला थोडक्यात यासाठी सांगितला कारण हा इतिहास जोपर्यंत तुम्हाला माहीत नसेल तोपर्यंत तुम्हाला स्वतःचं अस्तित्व माहीत नाही. आज तुम्ही ज्या श्रीमंतीत जगत आहात ती श्रीमंती आपल्याकडे नव्हती, ती साधनं आपल्याकडे नव्हती. विज्ञानानं तुमच्यापर्यंत आणि भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये आलेल्या संविधानाच्या आधारावर तुमच्या माझ्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोचल्यात. मित्रांनो, आज तुम्ही शिकू शकता पण माझ्या आज्याचा बाप शिकला नाही कारण त्याला तो अधिकार नव्हता. तुमच्यापर्यंत खरा इतिहास मी या संदर्भातून जोडतो म्हणजे आपण बिघडलो कसं ते नेमक्या अर्थानं आपण समजू. विचार करा, शाळा नाही, कॉलेजेस नाहीत आणि एका जंगलातल्या एका टोळीतलं लहान लेकरू आपल्या बापासोबत शिकारीवर जाते, त्याला कसं माहीत पडते हो मोठ्यापणीपर्यंत की हे फळ नाही खाल्लं पाहिजे, याची शिकार अशी केली पाहिजे, याचा कवळा पारा खाल्ला पाहिजे, या नदीचं इतकं पात्र असते, हे साप विषारी आहेत, या पद्धतीचे शस्त्र आपण केले पाहिजे, रात्री या पद्धतीनं जंगलात गेलं पाहिजे, माशा अशा असतात, ही माशी विषारी आहेत, ही नाही आहेत, हे फुल गोड लागते, हे नाही खाल्लं पाहिजे. हे त्यानं कसं शिकलं? कारण त्याला पुस्तकातून नाही शिकवलं गेलं, शाळाही नव्हत्या, कॉलेज पण नव्हते. सांगा, सांगा, तुम्ही उभे राहा, इथे बसून जा. सर का तुम्ही दोघं कम हिअर, सीट. सांगा मला, शाळा नाही, कॉलेजेस नाही, काहीच नाही, हे लेकरं मोठे होईपर्यंत शिकत कसे होते या गोष्टी? कोण सांगा? हा, यस, शाबाश. आणि सोबत त्यालाही घेऊन फिरत होते ना, बरोबर ना? अनुभवातून या गोष्टी प्रोग्राम होत जात होत्या आणि त्यातनं ते शिकत होते का कसं राहिलं पाहिजे, कसं कुठं जपलं पाहिजे स्वतःला, या सगळ्या गोष्टी.